महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगत असताना आता मोठं विधान समोर आलं आहे। राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये स्पष्ट केलं आहे की सध्या विलिनीकरणाचा कोणताही विषय आमच्या समोर आलेला नाही आणि तुर्तास विलिनीकरण होणार नाही। त्यामुळे सुरू असलेल्या चर्चांना मोठा ब्रेक लागल्याचं मानलं जात आहे। अजित पवारांच्या निधनानंतर 12 मार्चला विलिनीकरणाबाबत घोषणा होणार होती, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील काही नेत्यांनी केला होता। मात्र अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून आता पुढे काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही स्पष्ट केलं आहे की विलिनीकरणाबाबत कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही। प्रस्ताव आल्यास त्यावर चर्चा केली जाईल। दरम्यान पक्षाचे नेते सूरज चव्हाण यांनी सांगितलं की अजित पवारांच्या निधनामुळे आम्ही दुःखात आहोत, त्यामुळे इतर विषय सध्या पुढे नाहीत। राष्ट्रवादीचं नेतृत्व आता सुनेत्रा पवार करत आहेत आणि विलिनीकरणाबाबत अंतिम निर्णय त्यांच्याकडूनच घेतला जाईल। म्हणजे सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर पडदा टाकण्यात आला असून पुढील निर्णयासाठी सर्वांचं लक्ष पक्ष नेतृत्वाकडे लागलेलं आहे। दरम्यान तुम्हाला अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।